हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. सो आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा ब्लॉग कधी येईल रामनवमीचा माहिती नाही, पण त्यामुळे आज आहे म्हणून आज मी सगळ्यांना शुभेच्छा देते. सो काल बड्डे झाला आणि आज संडे आहे. रामनवमी संडेला आली आहे. आजची सुट्टी ज्यांच्या स्कूलमध्ये मुलं आहेत त्यांची आजची सुट्टी वाया गेली. तर काल बड्डे झाला आणि खूप मजा आली, खूप धमाल केली आणि खूप भारी दिवस गेला कालचा. आज एकदम उशिरा उठली, संडे होता म्हणून. सो आजचं काम सगळं आरामात आहे. आणि आज आता मी जाणार थोड्या वेळी मंदिरामध्ये. तर आजच्या दिवसभराचं जे काही रुटीन असेल तुमच्याबरोबर शेअर करेल. माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. आणि मी जेवायला आज बनवत आहे. इथे भात घातलाय भिजत, वटाणी भात, व्हाईट पुलाव, वटाणा, जे की काल माझ्या बड्डेला मी पावभाजी केलेली होती. सो सगळ्यांना आवडली, खूप भारी पण झालेली होती. आणि वटाणे भात आहे ना, हा मी आपलं कुकरला पण करू शकत होती, पण माझ्या नवरोबाला टोपातला पाहिजे शिजवलेला, त्यामुळे जरा वाटाणे शिजत ठेवते. कुकरला कसा पटकन होतो, पण याला कुकरचा आवडत नाही, मग आता टोपामध्ये करते. टोपामध्ये शिजायला जाम टाईम लागतो, 10 वेळा ते झाकण खोला बघा. पण जाऊ, तर थोडा वेळ मंदिरात जाणार आहे, मग तयारी करेन. आता मी करून घेते काम, आवरते आणि नंतर तुम्हाला भेटते. आणि गाईज उशीर झाला मला, 12 वाजले. रामाची आरती चालू झाली आहे आणि सगळे माझी वाट बघत होते, तर मी आता आली. चालू झाली आरती.
आता घरी आली आहे आणि आरती झाली, मस्त होती ना रामाची आरती. तर आता मी
ह्या लोकांना जेवायला वाटते. आणि हे बघा वाटाणे भात रेडी आहे आणि आता पापड तळून ह्या लोकांना देणार आहे. सो येस, आजचा रामनवमीचा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.